कष्ट केले ते माझ्याभिमानी, कष्ट केले ते माझ्याभिमानी, जाण त्याची तुम्हाला उद्या रे, कष्ट केले ते माझ्याभिमानी, जाण त्याची तुम्हाला उद्या रे, संविधाने दिले भारताला, संविधाने दिले भारताला, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्याभिमानी, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय जवळचं असं त्यांचं नातं आहे. भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांनी ते आणलेलं देखील आहे. फार पूर्वी जे अस्पृश्य समाजातील आपण बहुजन समाजातील लोक होतो, आपल्याला पशु प्राण्यापेक्षाही बदतर असं आयुष्य जगावं लागत असेल, आणि भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसामध्ये आणण्याची देणगीच दिलेली आहे. असे हे जे संविधान आहे हे जगातील सर्वात मोठे लिखित असे संविधान आहे. हे देशाच्या सर्वोच्च कायदा आणि सरकारची मूलभूत संरचना, प्रक्रिया, अधिकार, कर्तव्य तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य निश्चित करत असते. संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेला आहे आणि हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो. संविधान लिहिण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकार अधिनियम 1935 वर आधारित आहे. संविधानात सध्या 25 भाग आहेत. मूळ 8 अनुसूचित आहेत आणि आता 12 अनुसूच्या आहेत. अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल्स हे मूळ 395 होते आणि आता ते 448 हून अधिक झालेले आहेत. संविधानात आतापर्यंत जवळजवळ 105 हून अधिक वेळा संशोधन केलं गेलं आहे. संविधानाच्या लवचिकतेमुळे आणि गरजेनुसार त्यामध्ये बदल केला जातो. संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हा उद्देशिका मुख्य असं मूल्य आहे. भारत एक विशिष्ट धर्म अधिकृत न मानता सर्व धर्मांना समान असा आधार देतो. संविधानामध्ये केंद्र आणि राज्यस्तर सरकारची संसदीय पद्धत आहे. संविधानानुसार देशात न्याय, स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. एवढंच नाही तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख नेल्सन मंडेला ज्यावेळी भारतामध्ये आले त्यावेळेस ते जाहीरपणे म्हणाले की भारताचे संविधान हे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेण्याची माझी इच्छा आहे. यावरूनच संविधान किती श्रेष्ठ आहे हे समजून येते. आज संविधान हे धोक्यामध्ये आलेलं आहे. हे केवळ धार्मिक प्रक्रियेमुळे असं मला वाटतं. संविधान वाचलेच तर माणूस म्हणून माणुसकी जिवंत राहणार आहे, अन्यथा आपल्याला पुन्हा कुत्रा मांजरासारखं जीणं आयुष्यात येणार आहे. तर संविधान जागर हे महत्त्वाचं आहे. फक्त सुशिक्षितच नाही तर अशिक्षित यांना देखील संविधान काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे. संविधान वाचलं तरच आपण वाचणार आहोत. जय संविधान.